सर मला खरंच माहिती सर तुम्ही जे म्हणताय त्याच्याशी सर सर तू सर सर प्लीज माझं 1 मिनिट ऐकून घ्या तुम्ही. साहेब हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मग आदित्य सर असं कधीच नाही करू हो, शकत. सर. आदित्य सर सांगा ना तुम्ही त्यांना. मी काय केलेलंच नाही पण गैरसमज वगैरे काही नसतो आमचा. आदित्य किर्लोस्कर तुमच्या विरोधात ठोस पुरावे आहेत आमच्याकडे. तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल. सर सालेकर अहो सर पण मी काय केलंच नाहीये सर. 1 मिनिट असं काय बोलताय सर तुम्ही. अहो दादा एक मिनिट अरे ऐका ना माझं काही केलं नाहीये मी. आदित्य सर, सर अरे सर सर प्लीज मला ऐका सर. आई आदित्य सर. अरे सर प्लीज मी तुम्हाला साहेब ऐका ना मी विनंती करते तुम्ही असं प्लीज त्यांना घेऊ. साहेब ना आदित्य सर. आदित्य सर सावली अगोदर त्यांची काय बी चूक नाहीये. माझं ऐकून घ्या. आदित्य सर. सर माझी काही चूक नाहीये सर प्लीज. आदित्य सर तुम्ही का सांगत नाहीये त्यांना की तुम्ही काही केलं नाहीये म्हणून. मला खात्री आहे तुम्ही कधीच कुणाचं खून नाही करू शकत. तुम्ही सांगा ना त्यांना प्लीज. अरे मारू मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय ना यार कधीपासून त्यांना ते ऐकतच नाहीये. हो मॅडम सरकारी कामात अडथळा आणू नका. साहेब हे बघा मी खरं सांगते आदित्य सर तसे अजिबात नाहीये. ते लई चांगले आहेत. माहितीये मला परिस्थिती घाबरण्यासारखी आहे. मला 1 दिवस दे फक्त. आणि मला हे माहितीये खून तू केलेलं नाहीयेस. नेमकं काय घडलं ना एका दिवसात सगळं चित्र स्पष्ट करतो. अहिल्या तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. पोलिसांचा काहीतरी नक्कीच गैरसमज झालाय. आपला आदित्य असा नाहीये. तू नको ना टेन्शन घेऊस. अगं मी कशाला टेन्शन घेऊ. कोण आहे तो माझा. ती अशी आई असते. मान्य तिचा राग आहे त्याच्यावर पण हा अभिमान आहे ना तिचा. हा मुलगा तिचा अभिमान होता ना. मग अचानक काय झालं यार प्रिया. आईंना पण आतून त्रास होत असेल पण त्या दाखवणार नाहीत. वेळ आहे का आतून त्रास व्हायची प्रिया. बघा प्रीतम मी समजू शकते पण सगळ्यांसाठीच हे शॉकिंग आहे. आणि आदित्य दादांना तर एका पाठोपाठ एक धक्के बसतातच आहेत. मला तर ना आता काय करू तेच कळत नाहीये. आदित्य सर तुम्ही का सांगत नाहीये त्यांना की तुम्ही काही केलं नाहीये म्हणून. मला खात्री आहे तुम्ही कधीच कुणाचं खून नाही करू शकत. तुम्ही सांगा ना त्यांना प्लीज. हो मॅडम तुम्ही मध्ये पडू नका कळलं ना. साहेब हे बघा मी खरं सांगते आदित्य सर तसे अजिबात नाहीये. ते लई चांगले आहेत. तुमचा काहीतरी गैरसमज झाला. मी विनंती करते प्लीज त्यांना घेऊन जाऊ नका. सावली तू तरी सांग ना ग. मॅडम बाजूला व्हा तुम्ही. साहेब अहो ते किर्लोस्कर कंपनीचे मालक आहेत. ते का करतील खून वगैरे.